कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत SRK तायक्वांदो क्लबचे खेळाडू सहभागी होणार आहेत। या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून सुमारे 600 खेळाडू आपला सहभाग नोंदवतील। पुमसे आणि क्युरोगी प्रकारात 7, 12, 14, 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे। स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येईल। पदक संख्येनुसार सांघिक प्रथम, द्वितीय, तृतीय असं पारितोषिक दिलं जाणार आहे। या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सावंत, प्रसन्ना गावडे, साहिल आंबेडकर यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत काम बघणार आहेत। या स्पर्धेसाठी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, SRK तायक्वांदो क्लब यांचे पदाधिकारी आणि समस्त पालकवर्ग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या।